हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व. मी अश्विनी तुमचं माझ्या आशिष क्रिएशन या यूट्यूब चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण कुर्तीचा नेक अस्तर आणि कॅनव्हास पेपर यूज न करता कशा प्रकारे रेडी करायचा हे पाहिलं होतं. तर पहा किती सुंदर फिनिशिंगमध्ये आपला नेक रेडी झालेला आहे, ते तुम्ही काल पाहिलंच आहे. तर आज आपण कुर्तीचं स्टिचिंग कसं करायचं अगदी फिनिशिंगमध्ये आणि फिटिंग पण कसं करायचं हे आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आधीमध्ये अजिबात स्किप करू नका. चला तर मग आपण सुरुवात करू फिटिंगला. तर पहा, अशा पद्धतीने आपल्याला पहिल्यांदा शोल्डर जॉईन करून घ्यायचे असतात. कुर्ती स्टिच करताना पहिल्यांदा शोल्डर जॉईन करताना नेहमी सरळ कुर्ती ठेवूनच आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत आणि नंतर ते पलटी करून अशा पद्धतीने आपल्याला अजून एक टीप देऊन घ्यायचे. असं का करायचं? असं करायचं कारण जर तुमच्याकडे जर ओव्हरलॉक करायची मशीन जर अवेलेबल नसेल तर तुमच्यासाठी हा उपाय एकदम बेस्ट आहे. तुम्ही अशा पद्धतीनं स्टिच करू शकता जेणेकरून आपल्या कुर्तीचे धागे वगैरे निघू नये. त्यासाठी आपल्याला असं पहिल्यांदा सरळ ठेवून स्टिच देऊन घ्यायचे आणि नंतर पलटी करून अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. नेहमी स्टिच देताना तुम्हाला एक सवय स्वतःला लावून घ्यायची आहे. नेहमी प्रत्येक ठिकाणी कुठेही तुम्ही टिप द्या तिथं नेहमी आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. त्यानंतर बघा, शोल्डर आपले अगदी फिनिशिंगमध्ये रेडी झालेले आहेत. आपण आता त्याला स्लीव जॉईन करून घ्यायचे आहेत. स्लीव जॉईन करून घ्यायचे आहेत ना आता आपल्याला. तर नेहमी स्लीव जॉईन करताना आपल्याला नेहमी खालच्या साईडनं पहिल्यांदा फोल्ड करून घ्यायचं आहे. पहा, मी दोन्ही पण साईडला खालच्या साईडनं फोल्ड करून घेतलेलं आहे दोन्ही पण स्लीवला. आणि आता आपण कुर्तीला स्लीव अटॅच करून घ्यायचे. स्लीव अटॅच करताना नेहमी आपल्या स्लीवचा जो आपण मध्य पॉईंट काढलेला असतो, जो सेंटर काढलेला असतो, तो नेहमी आपल्याला आपल्या कुर्तीची जी आपण शोल्डरची शिलाई दिलेली असते तिथं आपल्याला तो सेंटर ठेवून आपल्याला व्यवस्थित पद्धतीने टीप देऊन घ्यायची असते. तर पहा, इथं मी देत आहे टीप. असं अर्धा इंचाचा अंतर सोडून आपल्याला टीप देऊन घ्यायची. कुर्तीला बाही नेहमी अटॅच करताना कधीही खालचा कपडा किंवा तुमची स्लीव कधीही ओढून ताणून कधीही त्याला टीप द्यायची नाही. असं केल्यानंतर तुमची जी स्लीव तयार होणार असते किंवा जी कुर्ती तयार होणार असते ती विअर केल्यानंतर अजिबात व्यवस्थित दिसत नाही. फिनिशिंगमध्ये अजिबात तुमची कुर्ती रेडी होत नाही. त्यासाठी आपण आधी कटिंग करताना मापातच कटिंग केलेलं असतं, त्यामुळं असं ओढून ताणून वगैरे अजिबात टीप द्यायची नाही. पहा, मी दोन्ही साईडच्याही अगदी फिनिशिंगमध्ये स्लीव जॉईन करून घेतलेल्या आहेत. तर त्यानंतर स्लीव जॉईन करून झाल्यानंतर आपल्याला एक फिटिंग करायच्या आधी आपल्याला अजून एक टीप देऊन घ्यायची आहे. जशी आपण मगाशी शोल्डरला केली होती तशी कुर्ती सरळ ठेवून आपल्याला एक खालीपर्यंत टीप देऊन घ्यायची, म्हणजे नंतर ओव्हरलॉक करायची आपल्याला गरज पडू नये यासाठी. पहा, जे घरून स्टिच करत असतात त्यांच्याकडं स्टार्टिंगला ओव्हरलॉकची वगैरे मशीन नसते, तर त्यांच्यासाठी हा बेस्ट उपाय आहे. अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडला टीप देऊन घेतलेली आहे. आता आपण कुर्ती पलटी करूया आणि अजून एक टीप त्याच्यावरून देऊन घ्यायची आणि ही टीप देऊन झाल्यानंतर आपल्याला फिटिंग करायचं आहे. तर पहा, दोन्ही साईडलाही अशा पद्धतीने आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. दोन्ही साईडला त्या आपली टीप देऊन झालेली आहे. आता आपण फिटिंग करून घेऊया. तर फिटिंग करताना बघा, तुम्ही अगदी काळजीपूर्वक बघा मी कशा पद्धतीने फिटिंग करते आणि कशा पद्धतीने तुम्हाला माप टाकायची ते सांगते. अगदी काळजीपूर्वक पहा. तर पहा, इथं पहिल्यांदा आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे. या कुर्तीचं माप आहे छातीचं 35 इंच आणि मी इथं स्टिच करून माझं इथं झालेलं आहे 20 इंच. किती झाले? 20 इंच. 20 इंच झाले तर मग आपल्या 35 हाफ किती होतो? 17.5 आणि इथं भरले 20. तर मग 20मधनं 17.5 मायनस केल्यानंतर आपलं किती राहतं? 2.5 इंच राहिले. तर त्या 2.5 इंचाचा आपण हाफ करायचं आहे. किती राहिले? 2.5चा हाफ 1.5. तर या साईडला 1.5 आणि या साईडला 1.5 असं आपल्याला फिटिंगचं माप टाकायचं आहे. या साईडला 1.5 आणि या साईडला 1.5 टाकल्यानंतर आपलं किती झालं? 2.5 झालं ना. तर मग त्या 1.5 इंच माप देऊन घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं आपलं छातीचं माप टाकून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता बरोबर 17.5 इंच मी दिलेलं आहे. त्यानंतर आपण कमरेचं माप टाकून घ्यायचं. तर वरून खालीपर्यंत आपण 14 इंचावरती कमरेचं माप टाकून घेतलेलं आहे. पहा, कमरेचं माप झालेलं आहे. तर आपण पहा, इथं मी पूर्ण इथं कुर्तीचं किती आहे ते पाहूया. तर इथं 19.5 भरलेलं आहे माझं आणि आपल्याला किती पाहिजे? आपली याची 33 इंचाची 33च का 16.5 म्हणजे 33 इंचाचीच आपली इथं
कमर आहे तर कमरेच्या निम्म किती झाले 16.5 झाले, 33च्या निम्म 16.5 आणि इथं भरलेलं आहे माझे 19.5. तर 16.5 19.5मधनं मायनस केल्यानंतर राहिले किती 3 राहिले. तर मग या साईडला 1.5 इंच आणि त्या साईडला 1.5 इंच असं आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग करून झाल्यानंतर आपलं बरोबर 16.5 आलेलं आहे का ते पाहायचं आहे आपल्याला. तर इथं पहा माझं बरोबर 16.5 आलेलं आहे. नेहमी आपण माप टाकल्यानंतर आपण चेक करून घ्यायचं आहे की बाबा आपलं जेवढं आहे माप फिटिंग तर तेवढं आपण आलेलं आहे का ते. त्यानंतर बघा शीट घेरचं अंतर आपण टाकून घ्यायचं आहे. तर इथं शीट घेरचं अंतर तर पहा इथं माझ्या शीट घेरचं अंतर 23 भरते. किती भरते 23 आणि आपला रेडी शीट घेर किती आहे पूर्ण होल तो आहे आपला 40. मग त्याच्या निम्म किती झालं 20 झालं ना. तर मग 23मधनं 20 मायनस केलं तर राहिले किती 3. मग 3च्या निम्म 1.5. या साईडला 1.5 आणि त्या साईडला 1.5 असं आपल्याला मार्किंग टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण अजून एकदा चेक करून घ्यायचं आहे तर आपलं ते 20 भरतं आहे का ते. तर पहा इथं माझं 20 बरोबर आलेलं आहे. आणि तिथून खाली आपला साईडचा जो स्लीट आहे तो तिथून खाली स्ट्रेटच घ्यायचा असतो. तर पहा इथं बरोबर आपलं 20 आलेलं आहे. तुम्ही बघा तुम्ही पण बरोबर असं मी ज्या प्रमाणात सांगितलं खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे तसं तुम्ही फॉलो करू शकता. त्यानंतर आपल्याला बाहीचं माप किती आहे ते टाकून आपल्याला फिटिंगची टीप टाकून घ्यायची आहे. तर पहा इथं मी बाही 5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथं आपण जे मार्किंग केले त्यावरून आपण फिटिंगची टीप देऊन घ्यायची आहे. अगदी व्यवस्थितपणे टीप देताना व्यवस्थित देऊन घ्यायची आहे पहा, कारण खालच्या साईडचं जे कापड आहे ते कुठं मध्ये ते चून वगैरे येऊ नये अशा याची काळजी घ्यायची आहे. आणि अगदी परफेक्ट पद्धतीने आपल्याला ही टीप देऊन घ्यायची आहे. तर पहा आधीमध्ये कुठेही स्किप न करता अगदी पहा किती सुंदर पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कुठेही स्किप करू नका व्हिडिओ. एवढ्या इझी पद्धतीने एवढ्या सोप्या पद्धतीने आपल्याला कोणी सांगायला बसलेलं नसतं. मी खूप सोपं आणि एकदम डिटेल्समध्ये कसं कुर्तीचं फिटिंग करतानाचं माप टाकायचं आहे ते तुम्हाला एकदम डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे. आशा करते की तुम्हाला माझी सांगण्याची पद्धत समजली असावी आणि जर समजली असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. पहा जिथं आपण शीट घेरचं मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंतच आपल्याला ही फिटिंगची टीप देऊन घ्यायची आहे. तिथं जर असं झिगझॅग करून घ्यायचं आहे पहा मागं पुढं. आणि अशाच पद्धतीने ज्या साईडला आपण या साईडला टीप मारून घेतली त्याच पद्धतीने आपण दोन्ही साईडला टिपा मारून घेतलेल्या आहेत. आणि आता आपण जो बाजूचा कट असतो जे साईडची स्लीट असते ती कशा पद्धतीने रेडी करायची ती पाहायचं आहे पहा. तर पहा जेवढा आपलं टीप आलेलं तेवढा आपण फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याला अजून एक फोल्ड द्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने अजून एक फोल्ड दिला ना की आपली परफेक्ट पद्धतीने तयार होते. तर पहा तुम्हाला समजलं आहे का अजून एकदा सांगू ना. तर पहा जेवढं आपलं माप आलेलं आहे ते एकदा फोल्ड करून घ्यायचं आहे आणि अजून एकदा त्याला फोल्ड द्यायचं आहे. पहा मी कशा पद्धतीने करते तुम्ही पहा काळजीपूर्वक. एकदा फोल्ड झाला आणि अजून एकदा फोल्ड द्यायचं. तर बघा आपली अगदी सुंदर पद्धतीने आपल्याला इथं तयार झालेला आहे. बघा साईडचा स्लीट आहे तो आणि आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. इथं पण हा साईडचा स्लीट तयार करताना अगदी केअरफुली करायचा आहे. जिथं आपली फिटिंगची टीप आलेली आहे तिथं आपल्याला एक अर्धा इंच वरती अजून टीप घ्यायची आहे आणि तिथं आपल्याला स्टॉप करायचा आहे. आपला जो फूट आहे तो उचलायचा आहे आणि नंतर अजून एक त्या साईडला पण प्लेट आपण जशी आता या साईडला केली तशी मारून घेऊन नंतर तिथपर्यंत टीप घ्यायची आहे. पहा मी कशी केलं. तर अजून एकदा आपण फूट उचलायचा आणि खालच्या साईडला बघा परफेक्ट पद्धतीने अशा पद्धतीने आपण टीप मारून घ्यायचे. तर बघा किती फिनिशिंगमध्ये आपला साईडचा कट आहे तो स्लीट आहे तो रेडी झालेला आहे. अशा पद्धतीने आपले दोन्ही स्लीट रेडी करून घ्यायचे. तर पहा खालच्या साईडला आपल्याला डबल फोल्ड देऊन डायरेक्ट स्ट्रेट शिलाई देऊन घ्यायची आहे. दोन्ही पार्टला बॅकला आणि फ्रंटला तसंच करायचं आहे. तर पहा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हा शेअर करा कारण एखाद्याला जर गरज असेल फिटिंग कसं करायचं हे माहीत नसेल तर त्यांच्यासाठी हा उपयोगाचा व्हिडिओ आहे. म्हणून तुम्ही त्यांना नक्की शेअर करा. आणि याचा फायनल लुक मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवीन. त्यामुळे तोपर्यंत कंटिन्यू करा. तोपर्यंत बाय.